झुरळ जनता पार्टी म्हणजे भाजपची सी टीम होय. सरन्यायाधीशांनी तरुणांना झुरळ म्हटले, पुढे झुरळ जनता पार्टीचा जन्म झाला. सरन्यायाधीशांवर डायरेक्ट सरकारला ॲक्शन घेता येत नाही, म्हणून तरुणांच्या आवाजाला आयाम मिळावा म्हणून हा प्रयत्न आहे. त्यात फार मोठे तथ्य नाही. नव्या नवरीच्या 9 दिवसांप्रमाणे झुरळांचेही आत्मे थंड होतील. गरमी गंगेत वाहून जाईल. गुजरातमध्ये हर्षद पटेल नामक मास लीडर, पंजाबात सिंधू रंगेल बनले, पण त्यांनाही घोड्यांप्रमाणेच पक्ष्यांच्या पागेत आता हरभरे चघळावे लागत आहे. ही डायरी डॉनच्या डायरीपेक्षा मोठी व शिवसेनेच्या PhD प्रमाणे 1000 पानांची नक्कीच होईल. आठवले, राणे, चव्हाण, तटकरे, शिंदे, भोसले, राघव चड्डा, बंगालमधील ममतांचे सहकारी, तोंड फाटेपर्यंत मोदी भाजपावर आग ओकत होते. तेच आता भाजपाच्या पागेत हरभरे चघळत आहेत. त्यात नक्कीच झुरळ पार्टीसुद्धा काही दिवसांनी जमा झालेली दिसेल. ताकाला जाऊन भांडे लपविताना सगळ्यांच्याच नजरेस पडते. आज अभिजित दिपके आव आणत असले तरी त्यांनाही मर्यादा आहेतच. त्यांचा लवकरच हर्षद पटेल झालेला दिसेल. कोणाला पटेल न पटेल, पण धर्मेंद्र प्रधान राहतील, दिपके पण तिकडेच जातील, जमा होतील. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.